बघा आपला विषय काय, संत चरित्र भक्ती विजय ग्रंथ. बघा माळेगाव जवळ एक गाव आहे आणि तिथं बोधले पाटील एक समृद्ध कुटुंबामध्ये मुलगा, सून आणि बायको हे तिघजण राहत होते. त्यांचं कुटुंब समृद्ध होतं. गुरं, शेती, घरात धनधान्य भरपूर भरलेलं होतं. आणि ते काय करत होते, विठ्ठलाची भक्ती करीत होते, एकादशी व्रत करत होते. सात्विक वृत्ती. आता सात्विक वृत्तीनं जागणारा तो बोधले बुवा. आणि काय झालं, एक दिवस काय झालं, दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडल्यानंतर त्यांनी काय केलं, त्याचे जे घरातलं पेव होतं, धान्य, ते सगळं लोकांना वाटून दिलं. आज समाजामध्ये काय आहे, फक्त घेण्याची प्रवृत्ती, देण्याची प्रवृत्ती नाही. आणि बघा जो सतत घेत असतो ना, तो पुढच्या जन्मात कोण होतो, भिकारी. तो काय करतो, लोकांना म्हणतो माझ्याकडे सगळं होतं पण मी कोणाला दिलं नाही, आणि मग तो हात पसरतो. म्हणून सतत देत राहा, जगा आणि जगू द्या, ही शिकवणारी वृत्ती असेल तर संत चरित्र. आणि मग त्यांनी सगळं वाटून दिलं. वाटून दिल्यानंतर मग त्यांनी काय केलं, काय नाही, जवळ काहीच नाही. आणि मग विठ्ठलाचं नामस्मरण. जरी ही विपत्ती आली पण भगवंताला विसरलेले नाही. तर त्याचं कीर्तन चालू असताना शेजारच्या गावातून लोक यायची कीर्तन ऐकायला. आणि एक माणसाला सर्पदोष झाला. त्या सर्पदोषाला त्याने त्याला बसवलं, बघू म्हणा याचं सत्व कसं काय. आणि मग त्याने काय केलं, त्याला सांगितलं, बाबा हा माणूस मला काय बोलत नाही म्हणून. आणि मग त्याला माहीत नव्हतं का बोधले बोला का हा याला सर्पदोष झालेला. अरे बाबा, दुर्बीण मनुष्य जन्म आहे, त्या जन्मामध्ये भजन करावा, विठ्ठलाचं नाम स्मरण करावा. तेव्हा भगवंताला दया आली. भगवंताने जे मला सांगितलं आणि त्या माणसाला जिवंत केलं. बघा तो जिवंत झाला आणि सगळ्या लोकांना कळलं का बोधले बुवा हा कोणीतरी सत्पुरुष आहे, देव माणूस आहे. आणि मग शेजारच्या त्याचे जे जवळच एक कोसाच्या अंतरावरती त्याचं सासूरवाडी होती. आणि त्याचे मेवण्याचं आणि त्यांची वाद होता, विरोध होते. ते बोधले बुवाचा तिरस्कार करायची. आज कोणी जे असतं ना, पैशावाल्याला लोक पुढं करतात, गरिबाचा लोक कुचेष्टा करतात. आणि तसा तो बोधले बुवाचे ते कुचेष्टा करायचे. त्यांच्या घरी काय होती, एक पूर्वी दासी, जशी दासी जनाबाई मोलकरीण ती विकत घ्यायची असती आणि ती वेळ येईल तेव्हा विकायची असती. आपल्या भारतात ती पद्धत होती. आणि काही भागात आजही आहे, काही भागामध्ये आजही ना महिला बायको ही भाड्यानं दिली जाते राजस्थानमध्ये. आणि मग ती तिला देवाचं आवड होतं. शेजारी एक कोस अंतर होतं. दररोज काय करायची, ती मोलकरीण भगवंताचं बोधले बुवाचं कीर्तन ऐकायला यायची. कीर्तन ऐकायला आली मग तिथं झाडून काढायची, लोकांना बसायला चटाया टाकायची, रांजण भरून ठेवायची, सगळे कामं करायची. परत ती तिच्या कामाला निघून जायची. बघा असा योग आला का तिला ते दोघंजण भाऊ वेगळे निघाले. मग आता या बाईला काय करायचं, मग ती विकायची आणि तिचे जे पैसे येतील ते काय करायचे, दोघांनी वाटून घ्यायचे. मग ती बोधले बुवा का आली, म्हण आता माझं कीर्तन ऐकायला वेळ मिळणार नाही, आता मला विकणार आहे. काय नाही म्हणे, ती जिडं असतील ना तिडं भगवंताचं नाव घ्यायचं, काही डगमगायचं नाही, विठ्ठल हे सगळं करी. आणि मग तिथं काही लोक आले, त्यांनी तिला विकत घेतलं. बघा भगवंतानं काय केलं, तिचा जो आत्मा आहे ना, त्याची मुलगा होता आणि मुलगी होती, आत्मा काढून टाकला आणि अदृश्य झाली. आणि मग यांनी करारनामा केला होता, पैसे घेतले होते. म्हण बोधले बुवा तर म्हणला होता विठ्ठल सगळं करी काय. आणि ती भगवंतामध्ये विलीन झाली. मग आता बोधले बुवानं काय केलं,
पैसे नाही जवळ, आणि मग लाकडं विकायची. त्यावेळेला साधनं होते. मलाही चांगलं आठवतं, तर लोक जंगलात लाकडं विकून आणि उदरनिर्वाह करायचे. आणि मग तो पंढरपूरला गेला. पंढरपूरला गेल्यानंतर त्याने लाकडं विकले, त्याचे 4 पैसे आले. तो पैसा होता. आणि मग 1 पैशाची तुळशी माळ वाहिली बुक्का बुक्का भगवंताला. 1 पैसा दान केला, आणि 2 पैशाचं पीठ घेतलं, कारण ते पीठ करून आणि जेवण घालायचं आहे ना चंद्रभागेमध्ये. बघा, असे अनेक लोक तिथं पंक्ती घालत होते. आता याचं पीठ कोण घेणार आहे? बघा, भगवंतानी ब्राह्मणाचं रूप घेतलं. म्हणे मी गरीब ब्राह्मण आहे, मला कोणी काही देत नाही, आणि तू मला तुझं का काय असेल दे. म्हणजे माझ्याकडे मीठ मिरची काही नाही, पीठ आहे. त्याने ते पीठ दिलं. भगवंताने काय केलं, वाळवंटामध्ये चूल पेटवली, आणि त्याची पांडगं, म्हणजे भाकरीला बांडगं म्हणतात, आणि ते करायला लागले. रुक्मिणीला कळलं, आणि रुक्मिणीला म्हातारे बामणीचं रूप घेतलं, आणि ती तिथं आली. म्हणत सुवासीन पाहिजे ना, माझ्याकडे द्या म्हणा, आता मी करते म्हणे. तिने 3 भाकरी केल्या. बघा, स्वर्गातले लोक पाहत होते, स्वतः भगवंत आणि देव कशाचा भुकेला आहे? भावाचा भुकेला आहे. लोकांना अजून जाण नाही. लोक भक्ती कोणची करतात? देवा, तुला मी हार देतो, तुला मी पूजा घालतो, तुला मी नारळ फोडतो, तुला मी बकरू कापितो, तुला कोंबडं कापितो. बघा, देवाला लोक वाघ का नाही कापती? हत्ती का नाही कापती? गरीब बिचारे कापतात, आणि लोक देवाला निवड दाखवतात. अहो, देव खात नाही म्हणून निवड दाखवतात. देवाला जर निवड खाला असताना लोकांनी दावलंच नसतं. इतका समाज विचित्र आहे. पण देवाला काय पाहिजे? ते नेमकं देते नाही. देवाला काय पाहिजे? भाव. ऐका महिमा आवडीची, देवभावाचा भुकेला, बोरे खाय बिलनीची, उष्टी बोरे बिलनीची. सुदामाचे काय खाले? पोहे खाले. विदुराच्या कन्या खाल्या. काय? भगवंतानी प्रेम पाहिजे, भाव नकोय. दुर्योधनाचे पाची पप्पा नाही खाल्लं. बघा, दुष्टाचं घरचं अन्न खाल्याना आपली बुद्धी दुष्ट होती. म्हणून खरंच विदुर त्यांचा चुलता होता. तो कोण होता? प्रधान होता. तरी त्यांनी दुर्योधनाचं अन्न खाल्लं नाही. तो कन्या खायचा. आणि भगवंतानी सुद्धा विदुराच्या कन्या खाल्ल्या. दुष्टाचं अन्न खाल्लं. आज बघा, भीष्माचार्य, द्रोण एवढी रथी महारथी होती, त्यांनी दुष्टाचं का अन्न खाल्लं होतं. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांना द्रौपदीला नागोसभेत नेलं, तरी तो लाचार बनले होते, आणि ते काही म्हणू शकले नाही. म्हणून भगवंत का जबू केलंय? भावाचा. मग त्याचे काय खाल्या? ते पीठ पांडगे बनवले, आणि ते खाले. आणि मग वाळवंटामध्ये 101 ब्राह्मणांना जीव घालायचं होतं. आणि भगवंतांनी सांगितलं, बोलले बोला, आता बघ कशी गंमत म्हणून, मी तुला दाखवतो. आणि तो ब्राह्मणाच्या रूपाने गेला तिथं. म्हणून बा मला जेवायला द्या. अरे म्हणे, माझे 101 पूर्ण झाले, आता तुला वेळ नाही माझ्याकडे. आणि त्या भगवंताला त्यांनी गचंडून काढलं बाहेर. आजही जो खरा भुकेलेला आहे त्याला अन्न दिलं जात नाही. मोठ्या माणसाला आग्रहानं जेवण घालतात. जेवण कोणाला द्यावा? बालगोपाळांना. जेवण कोणाला द्यावा? भुकेलेला. आज भुकेलेला अन्न दिलं जात नाही. आणि मग त्याला गचाणलं. भगवंतानं अशी माया केली, असं वावटळ आलं, वारं आलं, सगळे मंडप उडून गेले, त्यांचं जेवण सगळं नादुरुस्त होऊन गेलं. आणि मग बोलले बा बघत होता, बघा माझं ही कोरडी भाकर भगवंताने खाली. आणि मग असा बोलले बा, त्यांनी अशी भक्ती केली, आणि समाजाला जे तुकारामाचं कार्य तेच बोधलेबाचं कार्य. बोधलेबांना समाजाला उपदेश केला, जगा आणि जगू द्या. आणि त्या बोधलेबाला एक दिवस शेताच्या मेराला राखण करत होता. राखण करताना ते साधू आले, वारकरी रस्त्या वाट्याला होती. तिथं लागला कंच द्यायला, हुरडा भुजायचा आणि खायचा. बायको म्हण, तुम्ही असं लोकांना वाटलं आपलं काय राहील का? तुम्ही जर कोणाला द्याल तर तुम्हाला विठोबाची शपथ आहे म्हणून.
आणि मग त्यांनी राहिलं बाबा. आणि मग वारकरी आले म्हणे मला बायकोनं शपथ घातली, जर असेल ना तुमच्या हाताने घ्या न्या. बघा संपूर्ण शेत होतं ना, सगळं वारकऱ्यांनी घेऊन गेले, खाली फक्त काय राहिले थोटकं. बघा काय चमत्कार झाला. परत पाऊस पडला आणि ते जे थोटकं होते ना त्यांना इतके धान्य आलं तर ते धान्य त्यांच्या घरामध्ये मावानं. बघा परत एक दिवस काय झालं, लवकर पाऊस पडला नाही आणि मग त्याने काय केलं, श्रावण महिना गेला संपून आणि मग पेरायला धान्य आणलं. जेव्हा धान्य आणलं ते धान्य आले वारकरी आणि त्याने त्या वारकऱ्यांना ते घातलं जेवण. मग आता कडू भोपळे होतं, बी होतं भोपळ्याचं बी, दिलं शेतामध्ये लावून. अहो जेव्हा भोपळे आले लोक म्हण काय बावरट माणूस आहे म्हण, सगळे भोपळे लावले म्हणे कडू भोपळे. आणि मग एकाना कुचेष्टे ना तो भोपळा फोडला, मग त्याच्यामध्ये गहू निघाले. आणि मग मुसलमान राजा होता म्हणे हा काहीतरी चिटकी, हा जर आपल्याकडे आणला ना तर आपल्या उपयोगी पडेल. आणि मग त्यांनी काय केलं, त्याला मांस भ्रष्ट करायचा ना, मुसलमान बनवायचा, त्याला गाईचं मांस खायला लावलं. बघा त्या गाईच्या मांसाचं काय झालं, बुक्का आणि तुळस झाली. तेव्हा त्या राजानं त्याचं पाय धरले का हा कोणीतरी साधा माणूस नसून हा अवतरी पुरुष आहे. बघा जे कार्य कोणाचं, बोधले बुवाचं, तेच कार्य तुकारामाचं. असे या भक्ती विजय ग्रंथामध्ये असे एक एक संत होऊन गेले आणि जीवन कसं जगावं, कसं राहावं, काय करावं हे आपल्याला शिकून गेले. त्या वाटेनं जर आपण चाललो तर आपला जीवन विकास होणार आहे. आणि हे संत चरित्र घ्या. अशीच हा जो भैरवनाथ आहे हा शंकराचा अवतार आहे आणि या शंकराच्या अवताराला आपण या भावभक्ती करा, तो तुम्हाला पावल. तो भोळा महादेव आहे, तुमच्या देवाऱ्यात आहे, त्याची दररोज पूजा करा, मुलाबाळांना बोलायला लावा. जय भैरवनाथ महाराज की जय.